जवळात पुण्यामध्ये सुद्धा रंगांची उधळण सध्या सुरू आहे। भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यामध्ये रंग बरसे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमामध्ये लहान बच्चे कंपनींसह ज्येष्ठांपर्यंत सुद्धा धुळवड साजरी केली जाते। या संदर्भात मी आता जाणार आहे माझा सहकारी रोहन कदमकडे। रोहन, सध्या पुण्यामध्ये काय म्हणते धुळवड, कशा पद्धतीने खेळली जाते? सिद्धेश, सगळ्या रंगांची उधळण जी आहे ती पुण्यामध्ये सुरू आहे। अगदी राजकीय नेत्यांपासून आबालवृद्धांपासून चिमुकले या संपूर्ण रंगामध्ये न्याहाळून निघालेले पाहायला मिळतात। आपण ही दृश्य पाहतोय, हे चिमुकले पाहतोय। अगदी रंगांची उधळण सुरू आहे, पाण्याचं फवाऱ्यावरून सुरू आहेत आणि डान्स सुरू आहे आणि प्रत्येक ठेक्यावरती ताल धरत ही संपूर्ण तरुणाई जी आहे, अगदी आबालवृद्ध देखील या संपूर्ण रंगांच्या उधळणीमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि केवळ इतकेच नाही तर राजकीय पक्ष देखील या ठिकाणी येऊन एकमेकांना रंग लावताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे आजचा हा दिवस, खरं तर आजचा हा सण सगळ्यांनाच आवडत असतो। सगळेच तर या रंगांमध्ये न्याहाळून निघत असतात आणि आपण ही दृश्य पाहतोय, हे संपूर्ण चिमुकले पाहतोय, त्यांच्या माध्यमातून रंगांची उधळण केली जाते आणि प्रत्येक तालावरती ठेका जो आहे तो धरला जातोय आणि त्यांच्याकडून या सगळ्या रंगांची उधळण जी आहे ती अगदी सकाळपासून केली जाते। कारण का आजचा हा सणच असा आहे की जो सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो। रंगांची उधळण या दिवशी केली जाते आणि विशेष म्हणजे पुण्यामध्ये पर्यावरण पूरक रंगांचा वापर जो आहे तो केला जातोय आणि कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या गोष्टी वापरल्या जात नाहीत। पर्यावरण पूरक रंग जे आहेत ते एकमेकांना लावले जातात आणि अशा माध्यमातून आजचा हा रंगांचा सण जो आहे तो खेळला जातोय आणि प्रत्येक जण या रंगांच्या सणाच्या दिवशी ठेका धरताना पाहायला मिळतोय। सर्व पक्षीय राजकीय नेत्यांकडून देखील एकमेकांना रंग लावून आजच्या या सणाला, आजच्या या दिवसाला सुरुवात झालेली आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जे आहेत, इव्हेंट जे आहेत ते आजच्या या दिवशी होत असतात। त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये रंगांची उधळण केली जाते। अनेक तरुणांकडून त्या ठिकाणी जाऊन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन जे आहे ते केलं जात असतं, त्याकडे देखील आपलं लक्ष राहणार आहे। परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने ही जी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रंग बरसे हा जो कार्यक्रम केला जातो, या कार्यक्रमामध्ये अनाथ मुलांचा सहभाग असतो। अनाथ मुलांच्या माध्यमातून रंगांची उधळण केली जाते, त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन रंग भरण्यासाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रंगांची उधळण होण्यासाठी। नक्कीच रोहन, एकंदरीत सर्वत्र रंगांची उधळण होते, धुळवड प्रत्येक जण साजरा करतोय, तू सुद्धा धुळवड साजरी करतोयस। धन्यवाद तुझे सुद्धा, तू पुण्यातली दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवली।